श्री स्वामी समर्थ, 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 श्री सकाळी लवकर उठावे, उठल्यावर रोज भूमी प्रार्थना व करदर्शन नियमित करावे. आई वडिलांचे रोज दर्शन व चरणतीर्थ घ्यावे. रोज सकाळी उठल्यावर 5 ते 7 तुळशीची पाने खावी. नंतर 1 ग्लास पाणी प्यावे. आपल्याला ठरवून दिलेली नित्य सेवा प्रामाणिकपणे करावी. बाल संस्कार वर्गात शिकवलेली योगासने घरी रोज करावी. आई वडील, मोठे भाऊ व गुरुजन. चला मोठ्याने म्हणा, सगळ्यांनी एक साथ म्हणायचं. श्री गणपती स्तोत्र. श्री गणेशाय नमः. एकदंत द्वितीयकं तृतीय कृष्ण पिंगाक्ष गजवस्त्र चतुर्थकं लंबोदर पंचमं च षष्ठविकतमेव च सप्तं विघ्नराजेन्द्र धूम्रवर्ण तथाष्टकं नवं भालचन्द्रं च दशमं तु विनायकम् एकादशं गणपति द्वादशं तु गजानन द्वादशैतानि नामानि त्रिसन्ध्यया पठेन्नरा न च विघ्नं वयं तस्य सर्वसिद्धिकरं प्रभो विद्यार्थी लभते विद्या धनार्थी लभते धन पुत्रार्थी लभते पुत्रान् मोक्षार्थी लभते गतिं जपेत गणपति स्तोत्रं षड्मासे फलं लभेत् संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशयः अष्टभ्यो ब्राह्मणेश निहित्वाय समर्पयत तस्य विद्या भवेत् सर्वा गणेशस्य प्रसादता इति नारदपुराणे संकटनाशनं श्रीगणेशस्तोत्रं सम्पूर्णं सरस्वतीस्तोत्रं या कुन्देन्दुशारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्रीपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करकरोति सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निशेषदयापहा. जर वज्रासनावर बसले त्या कृतीमध्ये तर तुमचं अन्नपचन चांगल्या प्रकारे होतं. म्हणजे अन्न जर पचन चांगलं झालं तर रक्त शुद्धीकरण आपल्या पोटात शरीरामध्ये चांगल्या प्रकारे होतं. शुद्ध रक्त म्हणतो आपण, त्या प्रकारात ते मोडतं. तर ह्या योगासनामध्ये गुडघे वाकून कमरेजवळ आणा आणि पाय म्हणजे गुडघ्यात वाकून, मी सांगतो तुम्हाला तशा पद्धतीने आपण हा वज्रासनाचं करूया. तर यामध्ये प्राणायामाच्या अभ्यासाकरिता योगासनाचा उपयोग केला जातो. एक विशिष्ट बंध म्हणजे एखाद्या नियंत्रित प्रक्रिया किंवा वज्र, समजा आपण एखादी आता शरीरामध्ये ज्यावेळेला आपण हे जेवण वगैरे करतो तर त्यावेळेला प्रत्येक सारखं जेवण करतो का? कोणाला बराच वेळ लागतो, कोणी तर इतका वेळ घेतो तर कंटाळा येऊन जातो आणि माझ्यासारखा 2 मिनिटातच जेवण करून मोकळा होतो. आहे ना, तसं असतं ना घरात. बरेच असे आहेत की ते लवकर जेवण करून घेतात. मग काय होतं, पोटाचा त्रास होतो. कारण की एक घास किती वेळ चावायचा असतो? 32 वेळ. चावतो का आपण? नाही. त्याच्यामुळे आपल्याकडे पोटामध्ये आपल्याला त्रास होतो, तरी आपण घाईघाईमध्ये जेवणच करतो. मग त्यासाठी जर असं घाईचं जेवण झालं किंवा त्रास व्हायला लागला की जेवणानंतर जर वज्रासन केलं तर तुमचं सर्व शरीरमध्ये शुद्धीकरण होऊन जातं. तर त्यामध्ये सरळ पाय केले का? पाय सरळ केले करा, सर्वांनी पाय सरळ करा. घरी गादीवर बसून सुद्धा, पलंगावर बसून किंवा कॉटवर बसून सुद्धा तुम्हाला करता येईल घरी. मागे सरकून घ्या, जागा असेल तर मागे मागे सरका. बसले का? कोणाच्या हाती तर पुरतात बघा बरं. कोणाचे पुरत नाहीये, कोणाचे पुरत नाहीये, कोणाचे पुरत आहेत. नाही, बोट नाही वाकायचे, असे सरळ ठेवा ना. हे बघा, मी 1 मिनिटात ठेवतो. असं असं ठेवा. तुम्ही ठेवा बरं. नाही ठेवताय? याचा अर्थ तुमचं शरीर कुठेतरी प्रॉब्लेम आहे ना शरीराचा. त्याच्यावर बसायचं आणि दुसरा पाय असा घ्यायचा आणि बसायचं. बसले का? बघा, याला म्हणता वज्रासन. आणि सरळ, हे बघा, सरळ बघायचं असं हा सरळ.
काय होतंय? असं जेवणानंतर बसायचं असतं हा? आणि